विचार सर तुम्ही काल कोल्हापूरमध्ये होता काल तुम्ही कोल्हापूरमध्ये होता मराठा आरक्षणाच्या संदर्भात। आता नवीन एक चर्चा सुरू झालेली आहे की संभाजीराजे आणि तुम्ही ऑरेंज कलर केवळ ऑरेंज कलरचे लोक हां हां संभाजीराजे आणि तुम्ही एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवा एक काही प्रयोग होईल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। ज्यावेळेस होईल त्यावेळेस सांगू ना। आज राजेंना निमंत्रण आलंय त्याला आले त्यावेळेस त्यांना असं म्हटलं की मराठा आरक्षणाचा इश्यू याला आम्ही पाठिंबा जरी दिला असला तरी तो आता राज्याच्या सत्तेशी निगडीत आहे। सत्ता असेल तर मराठा आरक्षण आपण असं सोडू शकतो, सत्ता नसेल तर हा प्रश्न आपण सोडू शकत नाही, कारण का हे भिजतच ठेवतील। आता राजेंनी ठरवायचं आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण आता राज्यसत्तेकडे वाटचाल करायचं का, हा आता पूर्णपणे चेंडू संभाजीराजेंच्या कोर्टामध्ये असं मी त्या ठिकाणी मानतो। बाळासाहेब त्यांनी कॉन्स्टिट्यूशनल है, इसको अनकॉन्स्टिट्यूशनल डिक्लेयर करना चाहिए और उसमें जो है और पार्लियामेंट को भी जिस तरह से उनके यूएस में जो है उनके सिटीजन को इस तरह के कानून लागू नहीं होते, वो सिर्फ एलिट जिनको है उनको ही लागू होता है। ये मेरे ख्याल से जो परिस्थिति है वो हर डेमोक्रेटिक कंट्री की परिस्थिति वही है कि हर इंडिविजुअल एक सॉवरेन है, फ्रीडम है उसके फ्रीडम में से कुछ फ्रीडम उसने सैक्रिफाइस करते हुए एक कानून बनाया है, संविधान बनाया है, उसमें वो कैद है। उसका अगर वो उल्लंघन करता है तो उसको वो पनिशमेंट होती है। उसके बाहर उसके जो अधिकार है उस पर कोई आंच नहीं ला सकता है। ये व्यवस्था है, इस व्यवस्था को मेरे ख्याल से आज न कल सुप्रीम कोर्ट को मानना होगा और मैं समझता हूँ कि सुप्रीम कोर्ट उस वक्त आप उस परिस्थिति की ओर बढ़ रही है, ऐसा मुझे दिखाई देता है। की बात है तो अच्छा होगा। आंबेडकर साहेब, आपण सांगितलं की सरकार जे आहे आताच्या आघाडीवर ते सगळं ह्याच्यात अपयश आले, त्यांना कोणकोणत्या गोष्टीत अपयश आले? नाही, आता कोविडच्या बाबतीत आपल्याला अपयश दिसतंय। गंगेमध्ये असणारा बॉडीज वाहत असताना गेलेल्या आपल्याला त्या ठिकाणी असताना दिसतंय। त्यांना मेडिसिन्स वेळेवर पुरवता आली नाहीत हे त्या ठिकाणी असताना दिसतंय। बेरोजगारी वाढलेली आहे, लोकांना कामं नाहीत, अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यावरती लोकांचा रोष या सरकारवरती आलेला आहे। या विषयावर आपण एमआयएमशी बोलणी केलेली आहे, एमआयएमशी बोलणी केलेली आहे का? त्यांचं काही तुमच्या समर्थन आहे का तुमच्या विषयाला? आम्ही वंचित म्हणून ठेवतोय, ज्याला कोणाला समर्थन करायचे त्यांनी समर्थन करा, ज्यांना पाठिंबा द्यायचे त्यांनी पाठिंबा द्या, ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी सहभागी दुसरे प्रश्न जो यूनिवर्सिटी स्टूडेंट्स को जो बेल दी और देखिए मैं पहले ही कह रहा हूँ कि ये जो यूएपी कानून जो है ये अनकॉन्स्टिट्यूशनल है। मैंने अपनी पूरी आज़ादी सरकार को गिरवी नहीं रखी। मेरी आज़ादी का जो हिस्सा है जो मैंने गिरवी रखा है वो कॉन्स्टिट्यूशन में कैद है। कॉन्स्टिट्यूशन के बाहर जितना भी मेरा अधिकार है वो आज भी शामिल है। उसमें ना कोई कानून बना सकता है और ना सरकार उसमें मुझे टिप्पणी कर सकती। यूएपी का जो अधिकार है ये गैर कानूनी है, मेरे अधिकार के खिलाफ है और कॉन्स्टिट्यूशन के खिलाफ है। एक साल से जेल में इसके लिए बंद है, काफी बड़े पैमाने पर हो सकता है कि हम लोग उसका जो है कानूनी तौर से कुछ तो भी कार्रवाई करने का सोच रहे हैं। we are मुंबईमध्ये शिवसेना वोटे भाजप
विषय झाला या सगळ्या प्रकरणावर तुम्ही कसं बघता? त्याचे उत्तर प्रदेशचा प्रश्न आहे, त्याच्यावर मी काय बोलू शकतो? नाही पण राम पण संजय राऊत मंदिरामध्ये म्हणाले की आता शिवप्रसाद मिळालाय, शिवभोजन आईचा आत्मा घ्यायची वेळ येऊ देऊ नये. ते भाजपला त्यांनी म्हटलं. करप्शनचा शिवथाळीचा काय प्रश्न आहे? सर दुसरीकडे राजकीय क्षेत्रातील ओबीसी आरक्षण रद्द करण्यासंदर्भात ठिकठिकाणी मोर्चे सुरू झालेले आहेत. या मोर्चांकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? ते एक प्रक्रिया अशी आहे की सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयात त्यांनी ओबीसीचं आरक्षण रद्द केलेलं नाही. त्यांनी असं म्हटलेलं आहे की इम्पिरियल डेटा नसल्यामुळे हे लागू केलेलं आरक्षण बरोबर आहे की नाही याच्याबद्दल त्यांनी क्वेश्चन मार्क उभा केलेला आहे आणि सेन्सस घ्या आणि मग त्याला सुरुवात करा असं आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण रद्द केलेलं नाही. तर दिलेल्या आरक्षणाला कुठेही इम्पिरियल डेटा नसल्यामुळे आम्ही जे निवडून आलेले सदस्य जे आहेत त्यांना असताना आम्ही खारिज करतोय. जनरल इलेक्शन घ्या आणि मग. पण आता सध्या कोरोनाची स्थिती असल्यामुळे इम्परिकल डाटा तयार करणं किंवा सर्च करणं शक्य नाही असं राज्य सरकारकडून आता सांगण्यात आलं. कालच छगन भुजबळ असे म्हणाले. खरंच शक्य नाही? करायचं असेल तर शक्य आहे. माझ्या माहितीप्रमाणे ओबीसी डेटा अवेलेबल महाराष्ट्र शासनाकडे आहे, केंद्र शासनाकडे आहे. त्यांना नसेल तर त्यांनी पुढच्या साली घरोघर जाऊन सेन्सस केले, त्याची माहिती मी त्यांना देतो. की माजी जस्टिस पाटील यांचेच फक्त असणारा रिव्ह्यू पिटिशन्स ऍडमिट झालेत अशी असणारी परिस्थिती आहे. निकाल बदललाय अशी असणारी परिस्थिती. पाटील साहेब सुद्धा महाराष्ट्राचेच आहेत, मुंबईचे आहेत, मराठा समाजाचे आहेत. पण त्यांचा कुठेही मला इन्व्हॉल्वमेंट दिसत नाही या सगळ्या प्रोसेस. म्हणजे ज्यांची मास्टरी आहे रिव्ह्यू पिटिशन्स कसं कोर्टाकडून ऍडमिट करून घ्यायचे किंवा कुठल्या मुद्द्यावरून घ्यायचं त्यांनाच असं तर विचारल्या जात नाही अशी असते. त्याच्यामुळे रिव्ह्यू पिटिशनचा फेट काय असेल हा मला वाटतं ऍडमिट केल्यानंतर आपल्या लक्षात. सर पण नरेंद्र मोदींनी यामध्ये काहीतरी लक्ष घालावं, राष्ट्रपतींनी लक्ष घालावं अशी मागणी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडे लोक टाळमटाळ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांनी पहिल्यांदा खुलासा करावा की बाबा तुम्ही सुप्रीम कोर्टाचं हे जजमेंट का साईड नाही. एक भाग. आणि दुसरा भाग आता असताना ज्यावेळेस सांगितलं जाते की नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींनी ह्याच्यामध्ये लक्ष घालावं. त्या कुठल्या पद्धतीने लक्ष घालावं याचा असताना खुलासा पहिला महाराष्ट्र शासनाने केला पाहिजे ना, म्हणजे मग त्याच्यावरती कॉमेंट्स करता येतील. सर पण त्यांनी 50% पेक्षा अधिक हे आरक्षण देता यावं यासाठी कुठेतरी संसदेमध्ये हा संपूर्ण प्रकार आणणं आवश्यक आहे आणि त्यातही राष्ट्रपतींनी यामध्ये लक्ष घालावं असं पद्धतीनं खुलासा केलेला आहे. मला एक पाहिजे तो म्हणजे पार्लमेंटने कुठेतरी असं म्हटलेलं आहे का की सरकारने मराठा समाजाला खुश करण्यासाठी आल्या आल्या जाहीर केलं की आम्ही हे रद्द केलं. आता पदोन्नतीचा हा असताना कायदाच आहे अतिशय शेवटी आजच्या उद्या त्यांना तो मान्य करावाच लागणार आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना पदोन्नतीचा लाभ होणार आहे त्यांनी जरा रस्त्यावरती उतरावं आमच्याबरोबर. काँग्रेस याबद्दल आपली स्पष्ट भूमिका व्यक्त करत नाही असं तुम्हाला वाटतंय? सरकारमध्ये असून देखील पदोन्नती आरक्षणाबाबत नाही, सरकारचे काँग्रेसवाले नरोबा पुंजोबा भूमिका घेतात. एक तर त्यांनी सरळ सांगावं की तुम्ही असणारा या पदोन्नतीच्या बाजूने आहात का, आणि नसाल तर मग कॅबिनेटमध्ये का आहात याचा खुलासा. सर तुम्ही असं म्हणताय की राम मंदिर हा तुमचा विषय आहे, युपीचा विषय आहे, पण त्याच्यासाठी जो निधी उभारलाय त्यामध्ये मोठ्या संख्येने महाराष्ट्र
आहे ना, मान्य आहे ना मला. बरोबर. मागच्याही वेळेस विटा इकडनं जास्ती गेल्या ना. माझं उलट त्याच्यापेक्षा हे आहे की मागच्या जो मार्च निघाला त्याच्यामध्ये लोकांनी सोन्याच्या मारुतीच्या आकाराच्या मूर्त्या दिल्या, गणपतीच्या आकाराच्या मूर्त्या दिल्या, रामाच्या आकाराच्या मूर्त्या दिल्या, सीतेच्या आकाराच्या मूर्त्या दिल्या. ते गेलं कुठं? त्याचा हिशेब तर मांडा. सेनेने माझं म्हणणं असं आहे की जमिनीचा प्रश्न मांडण्यापेक्षा हे ठिकठिकाणी चांदी असेल, सोनं असेल, याच्या छोट्या छोट्या मूर्त्या दिल्या ना. तो हिशेब मागा ना. सेना तो हिशेब का मागत नाही? मग या सगळ्या घोटाळ्याची चौकशी व्हावी या मताचे तुम्ही आहात? मी आहे या मतात, म्हणजे नुसत्या जमिनीच्या नाही तर पहिल्या जो मार्च निघाला अयोध्येकडे त्याच्यामध्ये ज्या मूर्त्या मिळाल्या सोन्याच्या चांदीच्या, त्याचीही हिशेब काय करणारी चौकशी झाली पाहिजे ना. दोन्ही करा. आधी भाजप आणि शिवसेना दोन समन्वय राजकारणात त्यांनी यावं असं आपलं म्हणणं आहे. सत्तेत त्याच्याशिवाय ह्याला मार्ग नाही. मी त्याच वेळेस खुलासा केला होता की ही जी पहिली कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली आणि बाबासाहेबांच्या वक्तव्याच्या बॅकग्राऊंडवरती राज्य त्याच्यामध्ये ओरडून निघतात आहे, तेव्हा सुप्रीम कोर्टाला विनंती केली पाहिजे, कुठल्या तरी असेंब्लीने विनंती केली पाहिजे की तुम्ही दिलेला निर्णय आम्ही 70 वर्ष बाइंडिंग म्हणून ते पाळतो, पण आम्हाला असताना ह्या अडचणी येतात आहे, तेव्हा तुम्ही रिव्हिजिट करून याच्यातनं नवा मार्ग काही काढू शकता का? हे सुप्रीम कोर्टाकडेच आपल्याला जावं लागेल. आणि ते सुप्रीम कोर्टाकडे जाण्याची कुठल्याही राज्यसत्तेच्या असेंब्लीची ताकद नाही. त्यांच्याकडे ताकद नाही म्हणजे तिथल्या पॉलिटिकल लिडरशिप जी आहे त्या पॉलिटिकल लिडरशिपला जाण्याची असणारी इच्छाच नाही. आणि म्हणून मी ते म्हणालो की तुम्ही जोपर्यंत सत्ताधारी होत नाही तोपर्यंत तुम्ही होत नाही तोपर्यंत हा प्रश्न असाच भिजत राहील. सत्ताधारी ज्या दिवशी व्हाल त्या दिवशी या प्रश्नाचा मार्ग निघायला सोपा. म्हटलेलं आहे का की आरक्षण हे 50% असलं पाहिजे असा कुठेतरी रेझोल्युशन आहे का पार्लमेंटचा? तर नाही. हे माझ्या तरी माहितीप्रमाणे नाही की पार्लमेंटमध्ये असा कुठलाही ठराव झाला आहे की आरक्षण हे 50% असावं असा कुठेही ठराव झालेला नाही. त्याच्यामुळे एक्झिक्युटिव्हनी लक्ष घालावं असं जो केला जातोय तो कशासाठी? जो अधिकार पार्लमेंटने कधीच वापरलेला नाही तो तुम्ही त्याला अंडू करायला कसं सांगताय? वापरला असेल तर तो अंडू होतो, वापरलाच नाही तर अंडू कुठून करायचा? पण 50% पेक्षा वाढीव जेव्हा आरक्षण घोटाळा पार्लमेंटात त्यावेळीच कोर्टानं हे रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला नाही. कोर्टाने आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, इंदिरा साहनीच्या अगोदर सुद्धा सुप्रीम कोर्टाने 50% आरक्षण असलं पाहिजे असे निर्णय दिलेले आहेत. आता हे कोर्टाचे निर्णय पार्लमेंटनी मान्य केलं नाही आणि अमान्य केलं नाही. आर्टिकल 142 खाली जो काही प्रेसिडेन्शियल ऑर्डर निघाली त्या प्रेसिडेन्शियलच्या ऑर्डर खाली जे पार्टीज आहेत त्या पार्टीजला ते निर्णय बंधनकारक. जेव्हा गव्हर्नमेंट पार्टी आहे म्हणून ते 50%चा निर्णय गव्हर्नमेंटला बंधनकारक आहे अशी परिस्थिती आहे, पार्लमेंटला नाही. त्याच्यामुळे यांनी कुठल्या पद्धतीने तो असताना रिव्ह्यू झाला पाहिजे प्रेसिडेंटकडून किंवा प्राईम मिनिस्टरकडून याचा खुलासा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला तर कॉमेंट करता येत नाही.
नाही प्रॉब्लेम असा आहे त्याच्यामध्ये की मी फार अगोदरपासून असं म्हणतो की रिझर्वेशन आता मुस्लिम आरक्षणाचं आपण सर्वे घेऊ. मराठा आरक्षण बरोबर मुस्लिम आरक्षण 5% मिळालं शिक्षणात. मुंबई हायकोर्टाने ती अपील केली. सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण चॅलेंज करण्यात आलं. मुस्लिमांना मिळालेलं 5% आरक्षण चॅलेंज करण्यात आलेलं नाही. आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा सुमोटो मुसलमानांना दिलेले 5% आरक्षण त्यांनी रद्द केलेलं नाही. त्याच्यावर सायलेंट आहे. याचा अर्थ की सुप्रीम कोर्ट जे आहे हे मुंबईच्या हायकोर्टाच्या त्या निर्णयाशी कन्करन्स आहे, म्हणजे एग्री करते की 5% आरक्षण मुसलमानांना दिलं पाहिजे. आज आपण बघतोय की सेक्युलर सरकार, काँग्रेस राष्ट्रवादीचं सेक्युलर सरकार, पण तरीही ते अंमलबजावणी करत नाही. जिथे मुस्लिम हा 99% वोटर काँग्रेसचा आणि एनसीपीचा. मुळात मी जे म्हणत होतो त्याच्यामध्ये की इथल्या सरकारलाच आरक्षण द्यायचं नाही. आणि आता इस्टॅब्लिश करायला हे सरकार तयार नाही आहे की ऍडमिनिस्ट्रेशनच्या भागामध्ये आरक्षण इज वन वेपन, एक हत्यार आहे, एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वेपन आहे, ते आता वापरल्या जाईल. आणि म्हणून या असणाऱ्या सातत्याने असं म्हणतोय की पहिली घटना दुरुस्ती जी झाली त्या पहिल्या घटना दुरुस्तीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती घटना दुरुस्ती त्यांनी मूव्ह केली. ती मूव्ह करताना त्यांचं जे वक्तव्य आहे ते वक्तव्य अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यांनी त्यावेळेस म्हणालं होतं की जी काही आम्ही थोडीफार खिडकी ओपन केली होती, अशा सिच्युएशन मध्ये त्या गव्हर्नमेंट्सना एकोमोडेट करण्याची असणारी जी आहे ती प्रोसेस सुप्रीम कोर्टाने बंद केलेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये हा प्रश्न येणाऱ्या प्रत्येक सरकारला भेडसावत राहणार आहे. तो आपल्याला असं त्या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून मी अंदाजानं संभाजीराजेच्या वडिलांनी आभार मानताना मला वाटतं तो मुद्दा व्हेरी क्लिअर केला की आम्ही इतरांच्या ताटातलं किंवा इतरांच्या आरक्षणामध्ये घुसणार नाही, मागणी करणार नाही. आम्हाला जे मिळालेलं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे. ज्या इतरांना मिळालेलं आहे ते इतरांचंच राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुणीही वाटेकरी होण्याच्या भानगडीत पडू नये. व्हेरी क्लिअर कट काल भूमिका त्यांनी मांडली. बाळासाहेब, गेल्या काही दिवसापासून काँग्रेस पुण्याच्या स्वबळाची भाषा करत आहे. खास करून नाना पटोले यांनी तशी वक्तव्य केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही निवडणुकीच्या दृष्टीने वंचितलाही सोबत घेण्यासाठी किंवा आपल्याशी बोलणी करू. याकडे आपण कसं पाहताय? म्हणजे इश्यू असा आहे की एका बाजूला स्वबळावर आणि दुसऱ्या बाजूला समजवते होते. म्हणजे कशावर आहे तुम्ही आता कोणाबरोबर जाणार? मी माझ्याबरोबरच आहे. मी अगोदरपासूनच सांगतोय. असे मी एकटा आतापर्यंत लढत असल्यामुळे माझी संघटना शाबूत आहे. मी निवडून आलो नसेल, आमदार खासदार निर्माण केले नसतील, पण माझी संघटना शाबूत आहे. ज्यांच्याकडे आमदार खासदार आहेत त्यांच्याकडे संघटना शाबूत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून नानासारख्याला आज म्हणावं लागतंय की मला सगळेच निवडणुका लढवायच्या आहेत, त्याच्या कार्यकर्ते टिकवायचे आहेत. मी ज्यावेळेस ही भूमिका घेत होतो त्यावेळेस मी बीजेपी धार्जिली आणि आता असताना सोनिया गांधी कोणाच्या धार्जिली. बाळासाहेब, पण तुम्ही ज्या राजसत्तेचा संभाजीराजेंच्या दृष्टीने उल्लेख केला तर त्यांच्यासोबत आपण असणार किंवा आज उद्धव ठाकरेंना भेटणार त्यांचं काय पॉलिसी असेल काही नसेल याच्यावरती अवलंबून राहणार. बाळासाहेब, पीएमसीच्या इलेक्शनमध्ये सेना बीजेपीची युती होणार नाही जवळजवळ, तेव्हा वंचितच्या उमेदवारांना चान्सेस आहेत. तर तुम्ही त्याची व्यूहरचना कशी करणार आहात? कारण काँग्रेस राष्ट्रवादीची पण युती होणार नाही, इथली सेना बीजेपीची होणार नाही.
त्यामुळे जे अल्पसंख्याक घटक आहेत त्यांना संधी निर्माण झाली आहे. म्हणजे या संधीकडे तुम्ही कसं बघता, तुमची रचना काय असेल? ते आम्ही असणारे याच्यामध्ये एक संधी असं बघतोय की काही ठिकाणी आम्ही निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आम्ही निर्माण करू. असे 40 वार्डात मुंबईत हा माहिती आहे. त्याच्यामुळे काही वार्डामध्ये आम्ही जिंकून येऊ शकतो हे आता आम्हाला दिसायला लागलं. मागासवर्गीय पदोन्नती ट्रॅप आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. सारथी असेल किंवा अण्णाराव पाटील महामंडळ असेल, त्याला किती निधी द्यायचा आणि त्याच्या ट्रेनिंग खाली कुठले कुठले विषय घ्यायचं हे राजे सांगतील. ते कॅबिनेट मान्य करणार आहे का, तर मग राजाने जाणं योग्य असं मी त्या ठिकाणी मानतो. राजे जे सांगतील ते जर मान्य होणार नसेल तर राजाने सरळ सांगितलं पाहिजे की या 2 गोष्टींना तुम्ही किती देणार आहात तेवढं असताना त्या ठिकाणी सांगा. मला जे त्याच्यामधलं राजकारण दिसतंय ते सगळ्यात महत्वाचं की मागचं सरकार असेल की ज्यांनी राणे कमिशन उपस्थित केलं किंवा बीजेपीचं सरकार असेल की ज्यांनी असणारं गायकवाड कमिशन असणारं उपस्थित केलं, या दोन्ही ह्याच्यामध्ये जाणीवपूर्वक सुप्रीम कोर्टाला चॅलेंज देण्याचा भाग होता. त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ. सुप्रीम कोर्टाने एका डिसिजनमध्ये सुप्रीम कोर्टाने स्वतःहून बॅकवर्ड क्लास कमिशन हे असणारं स्थापन करा म्हणून सांगितलं. याचा अर्थ असा होता की प्रत्येक वेळेस कुठली जात मागासवर्गीय आहे कुठली जात मागासवर्गीय नाही ही सुप्रीम कोर्टाने तपासण्याच्या ऐवजी त्यांनी एक इंटरमिजिएटरी त्या ठिकाणी असणारं निर्माण केला, ते बॅकवर्ड क्लास कमिशन. आणि त्या बॅकवर्ड क्लास कमिशनचे एकदा रेकमेंडेशन्स आल्या की मग त्याला असणारं आपण स्वीकारलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. पण जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार असताना त्यांनी या डिसिजनला साईड ट्रॅक केलं. बीजेपीने सुद्धा जाणीवपूर्वक या निर्णयाला साईड ट्रॅक करून सुप्रीम कोर्टाला एका प्रकारचं चॅलेंज केलं की तुमचे निर्णय आम्ही मान्य करत नाही, आम्ही जे असणारं आपल्या पुढे ठेवू त्याच्यावरती तुम्ही असणारं जजमेंट द्या. आणि त्यातून गरीब मराठा याचं नुकसान झालेलं आपल्याला त्या ठिकाणी असताना दिसते. आता हे जे खापर आहे ते आता संभाजी महाराजांवरती फोडण्याचं कामकाज चाललंय असं मला स्वतःला त्याच्यातला वास येतो. पण एक मागासवर्गीय आयोगाची आता जी कमिटी तयार केली गेली आता भोसले कमिटी, तुम्हाला वाटतं कुठेतरी या कमिटीचा अहवाल गेल्यानंतर कधी मराठा समाज मागासवर्गीय आहे हे स्पष्ट होईल? भोसले कमिटी जी स्थापन केली आहे माझ्या माहितीप्रमाणे तिचे टर्म ऑफ रेफरन्स जे आहे ते रिव्ह्यू पेटिशनमध्ये काय काय किंवा मागच्या पेटिशनमध्ये काय काय चुका झाल्या किंवा काय त्याच्यामध्ये ॲडिशन केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आहे की आम्ही मागास कमिशनचा असणारा काही संबंध आहे असं मला त्याच्यामध्ये वाटत नाही. सर पण नॉर्मली जेव्हा सुप्रीम कोर्टचे जजमेंट तुम्ही स्वतः ॲडव्होकेट आहात, जजमेंट इज गिवन बाय सुप्रीम कोर्ट, रिव्ह्यू पिटिशन हार्डली स्टँड्स. हे काय आयवॉश आहे का? मी